कोणत्या अन्न पदार्थात काय असतं, काय खाल्लं की काय होतं, याच्यावर आपली सारखी चर्चा सुरू आहे. आणि आज एक इंटरेस्टिंग चर्चा करूया, ती म्हणजे हिडन शुगर. हिडन शुगर म्हणजे काय, की ज्या गोष्टी आपल्याला गोड लागत नाहीत पण त्याच्यामध्ये शुगर मोठ्या प्रमाणात आहे, आणि ते म्हणजे कार्बोहायड्रेट रिच फूड. आता कार्बोहायड्रेट्स हे आपल्यासाठी गरजेचे आहेत, कारण की ते आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. पण हेच कार्बोहायड्रेट्स जेव्हा आपण रिफाइंड फॉर्म मध्ये खातो, त्याच्यातलं फायबर पूर्णपणे काढून टाकतो, जास्त प्रोसेस फूड खातो टेस्ट एनहान्स करण्यासाठी, त्यावेळी हे फूड अल्ट्रा प्रोसेस झाल्यामुळे हे सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात ग्लुकोज रक्तामध्ये सोडतं. आता हे फूड आयटम्स लिटरली स्वीट नसतात, पण ब्लड शुगर लेवल वाढवण्यासाठी खूप जास्त कारणीभूत असतात. जसं की बिस्किट्स, मैद्यापासून बनणारे पदार्थ, समोसा. आता गोड कुठं लागतो, पण याच्यामुळे सुद्धा ब्लड शुगर लेवल खूप जास्त वाढू शकते. म्हणून सक्सेसफुली वेट लॉस करण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी न्यूट्रिशनची बेसिक इन्फॉर्मेशन असणं तरी खूप गरजेचं आहे. न्यूट्रिशन बद्दल अशीच हेल्पफुल इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, म्हणून मधुस फिजिओफिटला फॉलो करत राहा.